नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत. समास व समासाचे प्रकार. आता समास म्हणजे दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन तयार झालेला संक्षिप्त शब्द होय. तर समासाचे मुख्य चार प्रकार पडतात. द्वंद्व समास, तत्पुरुष समास, बहुब्रीही समास आणि कर्मधारयी समास. आता एक एक करून समास बघूया. द्वंद्व समास यामध्ये दोन्ही शब्दांना समान महत्त्व असते. उदाहरणार्थ आई वडील. आता तत्पुरुष समास यामध्ये पहिला शब्द हा दुसऱ्या शब्दावरती अवलंबून असतो. उदाहरणार्थ राजपुत्र. आता तिसरा प्रकार बहुब्रीही समास यामध्ये अर्थच वेगळा असतो. उदाहरणार्थ चतुरानन म्हणजे चार मुख असलेला. उदाहरणार्थ ब्रह्मा. नंतर आहे कर्मधारय समास यामध्ये विशेषण अधिक नाम असा संबंध असतो. उदाहरणार्थ नील कमल. आज आपण समास व समासाचे प्रकार समजून घेतले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.